आई अंबाबाईचा उदो उदो. तुम्ही तुम्ही इथं कसं काय आलात? नाही म्हणजे तुमचंच घर आहे, तुम्ही येऊ शकताय, पण इथं कशाला आलात? ते तुला का सांगू मी? तुम्ही सांगितलं नाही तरी कळतंय आम्हाला सगळं. काय? तुम्ही देवीकडे रोज साकडं घालत असणार. जेवढा त्रास आम्हाला झाला तेवढाच त्रास या भुवनेश्वरीला पण होऊ दे. राग दिसतोय आम्हाला तुमच्या डोळ्यात. चांगलंय की. पण जे दिसायला हवं होतं ते कवा दिसलं नाही. काय? आमच्याबद्दल प्रेम कवाच दिसलं नाही तुमच्या डोळ्यात. प्रेम? माय फुट प्रेम. हा नगा नगा, इंग्रजी जाडू नका आमच्या समोर. काय तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं, आता आम्हाला सगळं कळतंय. हो, हे पण चांगलंय. तुम्ही चालाय बोलायला लागलात, हे पण चांगलंच आहे की. हा अचानक चमत्कारच झाला जणू, नाही का? कसं आहे, चांगल्या माणसांच्या बरोबर नेहमी चांगलंच होतं. उशीर लागतो पण शेवटी चांगलंच होतं त्यांच्या बरोबर. खूप त्रास दिलास मला, इतकी वर्ष मनानं खचलो होतो मी. पण काय सुनबाईनी तुमचं मनोधैर्य वाढवलं काय? हा तसं समज. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुनबाईनं सगळं सांगून टाकलं, त्यांनी आमचा पान उतारा केला म्हणजे तुम्ही जिंकलात? नाहीतर काय तू जिंकलीस? जिंकायला अजून आम्ही खेळी केलीच नाही. खेळी केली नाही? अजून काय बाकी आहे? अहो आत्ता तर मैदानात उतरणार आम्ही. बघाल तुम्ही आम्ही काय करणार ते. हा जो अहंकार आहे ना, हा चांगला नाही. भल्या भल्यांचे अहंकार गर्व मोडून पडतात इथं. गर्व आम्हाला नाही, तुम्हाला आहे, शिक्षणाचा. आई साहेबांनी तरस होईल असं मला आता काय सुद्धा करायचं नाही. मग त्यांना सत्य सांगणं हाच एक पर्याय. ओ आत्ता एवढा राडा झालाय घरात, आता शाळेचा श जरी काढला का नाही आई साहेब नाव वादळ येईल घरात, माहितीये का? एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे ना अधिपती. तुम्हाला कळते का? तुम्हाला लई बोलतील त्या हे प्रकरण कुठल्या कुठं जाईल माहितीये काय? शाना असलेला तरी हे विषय सोडा आत्ता इथं. अधिपती विषय अर्ध्यावर सोडले की गुंता वाढतो, कधीच सुटत नाही. आता तुमच्या बाबांचं आणि भुवनेश्वरी मॅडमचंच बघा ना, त्यांच्या नात्यामध्ये किती दुरावा आहे, कारण त्यांच्यातलं कम्युनिकेशनच संपलं. आमच्या बाज काय आता मधीच शाळेचा विषय चाललाय ना? नात्यांचा विषय चाललाय अधिपती. म्हणजे कुठल्याही नात्याचा पाया हा सत्य असतो. म्हणून मी म्हणते की खोटेपणा नको, लपवाछपवी नको. आता हे बघा, आपल्या नात्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी आहे, बरोबर आहेच, पण तसं मॅडमचं आणि तुमच्या बाबांचं नाही आहे. त्यांच्या नात्यामध्ये खोटेपणा आहे आणि म्हणून दुरावा आहे. खरं तर माझ्यात आणि मॅडममध्ये पण दुरावा आहे, तोही कमी केला पाहिजे आणि त्यासाठी सत्य बोललं पाहिजे. आता माझ्यात ती हिंमत नाही बघा. तुम्ही का नाही लई गोष्टी एकदम करायला सांगा लागलाय मला. ठीक आहे, आपण सगळं स्टेप बाय स्टेप करू. ओके? म्हणजे आधी आपण शाळेबद्दल त्यांना सांगू आणि काही काळ गेला की त्यांच्या नात्यातला दुरावाही दूर करू. नाही पण समजा आई साहेबांनी ते सगळं चुकीच्या ह्यानं घेतलं आणि काहीतरी भलतच करून ठेवलं तर नाही, ते काय मला चालणार नाही. म्हणजे तुम्ही नाही बोलणार का त्यांच्याशी? हे बघा, तुमचं सगळं पटतंय मला, माझी इच्छा बी आहे, पण माझं आत्ता काय डिरिंग काय होणार नाही. ठीक आहे. हां ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही नका बोलू. हो. हे बघा अधिपती, मला आता शाळेत जाणं गरजेचं आहे. मी नाही राहू शकत आता शाळेशिवाय, शक्य नाहीये मला. तुमच्यासारखाच तुमच्या सुनेला बी लई गर्व आहे शिक्षणाचा. लई टिमकी वाजवत होते आमच्या समोर शिक्षणाची. बंद करून टाकली त्यांची शाळा. सुनबाईंना फक्त शिक्षणाचा गर्व आहे, पण तुमचं तसं नाही. हा, तुम्हाला शिक्षणाचा पण गर्व आहे आणि तुमच्या श्रीमंतीचा पण.
आजवर ना गर्व कमी झाला ना आमच्याबद्दलचा तिरस्कार. एखाद्याचा इतका तिरस्कार उगाच करत नाही कोणी. म्हणजे माझ्याबरोबर जे तू केलंयस ना त्याच्यासमोर हा माझा तिरस्कार काहीच नाहीये. म्हणजे तुमची काय बी चूक नाही. झाली ना, माझी तर मोठी चूक झाली. कसली? तुला या घरात आणलं ना, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. यालाच आम्ही गर्व बनतो. सुंब जळला तरी पीळ काय सुटत नाही. मग आता हा पीळ सुटणारही नाही. आणि आता तर माझी सून आहे माझ्या बरोबर. ती आमचं काय बी वाकडं करू शकत नाही. तिच्या हातात ना सत्ता आहे ना ताकद. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती सगळं नीट करेल. आमचा विश्वास आमच्या डोक्यावर आहे आणि आमच्या माणसांवर. बघूया कोण जिंकतं ते. तुझी माणसं? कुठली तुझी माणसं? या घरातली सगळीच. अधिपती. अधिपती? अधिपती तुझा लेक नाही. लेक नाही? तू जन्माला घातला नाहीयेस त्याला. तुम्ही घातलत ना व. हो, अधिपती माझा मुलगा आहे. असं म्हणून काय होत नसतंय. म्हणजे ते तुम्हाला बाप मानतात का हे विचारा स्वतःच्या मनाला. जन्माला घालणारी बाईच आई असत्या असं नाही. वाढवणारी, सांभाळणारी, माया करणारी भी आईच असते. तू काही म्हणालीस तरी मी तुला त्याची आई मानत नाही. नका मानू. तुम्ही नका मानू. पण अधिपती मानत्यात तेवढं बास आहे आमच्यासाठी. दुनिया इकडची तिकडं झाली तरी ते कवा बी आम्हाला दूर करणार नाहीत हे चांगलंच माहित आहे आम्हाला. कुठल्याही भ्रमात राहू नकोस तू. हे जास्त काळ चालणार नाहीये. देव बघतो सगळं. आणि त्याच्या समोर सगळे अहंकार, गर्व, खेळ्या पाला पाचोळ्यासारख्या उडून जातात. तुझाही जाईल. हे बघा, तुम्ही शाळेशिवाय राहू शकत नाही हे मला माहिती आहे. पण आहे ना, तुम्ही हो मुद्दा घेऊन भांडायला जाशील तावा तावानं आई साहेबांसंग. नको, तुमच्यात परत जोरदार भांडणं होणार नकोच. हो अधिपती ऐका, हे बघा, प्रत्येक घरात मातीच्या चुली असतात. प्रत्येक घरात सासू सुनेची भांडणं होतात, खटके उडतात. आणि आमच्यात तर भांडणही नाही आहेत, मतभेद आहेत. आणि बोलल्यावर ते सगळे क्लिअर होतील. मला असं वाटतं त्यात पुरुषांनी न पडलेलं बरं. आम्ही बायका बायका बघू काय करायचंय ते. म्हणजे तुमचं आई मुलाचं नातं माझ्यामुळे बिघडू नये असं मला वाटतंय, म्हणून मी हे बोलते. आणि तुमचं सासू सुनेचं नातं बिघडलं तर? बिघडेलच कशावरून? म्हणजे असं पण होऊ शकतं ना कदाचित की मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी मला परवानगी दिली, असंही होऊ शकतं. तसं झालं तर काही इशेच नाही, हो बेस्टच आहे. मग तसंच होईल असं आपण म्हणू, पॉझिटिव्ह विचार करू. खरं सांगू काय मी तुम्हाला एक? काय? मी हे नाही बोलू शकत आत्ता मास्तरीन आई साहेब. त्यांची शिक्षणाबद्दलची काय मत आहेत ती आम्हाला चांगलीच माहिती आहे, तुम्हाला बी माहिती आहेत. आणि आत्ता हे सगळं झाल्यानंतर मी जर तुम्हाला शाळेत धाडणार आहे असं वचन दिलंय असं जर त्यांनी कळलं ना आई शपथ, मग त्या माहित नाही मला त्यांचं काय होईल. त्या तिसरा डोळा उघडतील, मग माझ्यावर लई चिडतील. मग आयुष्यभर माझं तोंड बघणार नाही. तर मला ते नको आहे. मला त्या गोष्टीची भीती वाटते मास्तर. अधिपती, एकदाच जे व्हायचंय ते होऊन जाईल. हे बघा, तुम्ही पण चिडलात ना माझ्यावर, पण आता सगळं नीट झालंय ना. मला असं वाटतं अधिपती की जिथे खरं प्रेम असतं, खरी काळजी असते, तिथं माणसं जास्त काळ राग धरून नाही ठेवू शकत. आणि जिथं प्रेम असतं तिथे खोटेपणाला, फसवणुकीलाही काहीच जागा नसते. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फसवणार हे तुमच्या मनाला पटतंय का? नाही ना. पटत असेल तर तुम्ही खोटेपणा करा, होऊ दे त्यांना जो त्रास व्हायचा आहे तो. नाही नाही नाही, त्यासनी त्रास नाही झाला पाहिजे एवढं मला माहित आहे. मग खरं बोलावं लागेल. ते नाही जमणार मला. इथे सर गोची आहे, मला नाही जमणार. ठीक आहे, मग मी बोलते. काय बोलणार?
मी सांगते त्यांना मी शिक्षिका आहे, मला शाळेत जावं लागेल. मी नाही आता अशी घरात बसू शकत. मला सांगावंच लागेल, मी शाळेत जाणारच आहे. फार फार तर काय होईल, त्या चिडतील, रागावतील, पण नंतर करतील ऍक्सेप्ट. नाही केलं तर सांगितल्याशिवाय कसं करणार? म्हणजे सांगायला लागलच म्हणताय? फसवणूक करायची नसेल तर नाही, फसवणूक तर नाहीच आता करायची, कधीच नाही करणार. मग सांगावंच लागेल. पण जमल काय तुम्हाला नीट शांतवानी डोसकर बर्फ ठेवून तोंडात साखर ठेवून त्यासनी पटल असं सांगायला? मी प्रयत्न करते. आई साहेबांनी दुखवायचं नाही हं? हो, त्याचसाठी तर हे सगळं चाललंय ना. मी बोललं पाहिजे काय? नको, आम्ही बायका करतो सगळं हँडल. होईल सगळं ठीक. आणि तसंही आपला हेतू त्यांना त्रास होऊ नये हाच आहे, हो की नाही? ठीक आहे बोला तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय ते पटलंय मला. ते तुमचं काय म्हणताय ते बायका तुमचं तुम्ही करा. हो, पुरुषांनी नाही पडलं पाहिजे हो तुमच्या भांडणात. तुम्ही करा, तुम्ही बोला. बघा तुम्ही, मी जातो फॅक्टरीत. ऐका तुम्ही शांतपणे बोला, सगळं कळलं काय? हो. आणि थँक्यू. नाही, तसं तुम्ही धोरणी यायचा, समंजस यायचा, कसं काय बोलायला पाहिजे काय नाही कळतंय तुम्हाला. पण तरी सांगणं माझं काम आहे, म्हणताना सांग. थँक्यू वन्स अगेन. आणि शुभेच्छा तुम्हाला. तुमची शाळा सुरू झाली तर मला आनंदच मिळेल. फक्त तुमची जर भेट झाली मॅडम सोबत तर काही बोलू नका त्यांना याबद्दल. नाही, मी ठरलं की आता आम्ही तुमच्यामध्ये पडणारच नाही हो. येतो मी, नीट बोला. माझं अनाधिपतीचं लगीन होणार आहे मम्मी. वय लवकरच होणार, कारण आता ताईनं मनावर घेतलंय चंचे. मम्मी अगं सकाळ सकाळ कसली भारी बातमी दिली. अगं पण यो चमत्कार झाला कसं काय? अगं चंचे, मास्तरनीनं ताईचा एवढा पान उतारा केलाय म्हणल्यावर ताई गप्प बसेल का? हा, आणि आता जर का मास्तरनीला घराबाहेर काढलं नाही का नाही, तर मास्तरीन ताईला घराबाहेर काढल हे ताईच्या लक्षात आलंय, म्हणून ती पेटली आहे. आणि जसं मोठ्या मालकासनी खोलीत डांबून ठेवलंय का नाही, तसंच ताई तिला बी करत्या. अयो मम्मी, एक नंबर प्लॅन आहे बघ. वय की. बरं आता फोन ठेवते म्या. वय चल आता सुरू करते बघ यो प्लॅन. तू फोन ठेव, आपण नंतर बोलू. हा. ताईनं जे आधी सांगितलंय ते करते मी आधी. चारू, तू अक्षराला बघायला हवं होतंस, भेटायला हवं होतंस. चांगली मुलगी आहे, डॅशिंग आहे, धोरणी आहे, विचारी आहे, आणि तुझ्याच पावलावर पाऊल टाकते. अगं, आपल्या अधिपतीला शिकवायचा विडा उचललाय तिनं, त्यात तिला यश मिळू दे. मला माहिती आहे खूप कठीण आहे हे, पण ती करून दाखवेल बघ. त्या भुवनेश्वरीला हरवायचं म्हणजे तिला डावपेच खेळावे लागणार. आणि अगदी चांगली मुलगी आहे ग, सालस आहे. कुणाचं काही वाईट करायचा विचार सुद्धा कधी तिच्या मनात येणार नाही. मला शंकाच वाटत होती की तिला हे कसं जमेल, हे डावपेच या खेळ्या. पण आता तिच्याही डोक्यावरनं पाणी गेलंय. आता ती माघार नाही घेणार. चारू, तू बघतेस ना सगळं. तुझी सगळी शक्ती तिला दे, तिला जिंकू दे चारू. तिला यश मिळू दे, तिला लवकर शाळेला जाऊ दे, अधिपतीचं शिक्षण होऊ दे, त्याचं सगळं चांगलं होऊ दे. हे असं झालं नाही ना, मी तुला काय उत्तर देणार. पण देवाच्या कृपेनं हे सगळं घडून आलं तर मी तुझ्याकडे यायला मोकळा. बाबा, मला तुम्ही कुठेही जायला नको आहात. ही लढाई मी लढतेय, पण तुम्ही मला पाठीशी लागणार आहात आयुष्यभर. प्लीज परत असं काही बोलू नका. नाही बोलत. काय झालं?
अक्षरा किती छान दिसतेस तू अशी सात्विक दिसतेस अगदी चारू सारखी. बाबा शतायुष्य. आज शाळेत जाते बाबा. शाळेत? हो. काय झालं? ही वेळ एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं बाळा. उलट खूप उशीर झालाय. अधिपतीला सांगितलंस? हो, मी केलं कन्व्हिन्स त्यांना. अधिपती कन्व्हिन्स झाला? बाबा, जेव्हा शिकलेला माणूस डोकं वापरतो ना तेव्हा कुणालाही कन्व्हिन्स करू शकतो. म्हणजे आजपासून तुझी शाळा सुरू होते. हो. आई आंबे, आज मन लई चलित झालंय. आणि असं जेव्हा वाटतं तेव्हा आम्ही तुझ्या समोर आमचं मन मोकळं करतो. देवी, तुला सगळं माहीत आहे. तुझ्यापासून काय बी लपलं नाही. आम्ही जे काही केलं त्या पाठीमागं कुणाचं नुकसान करावं असा आमचा हेतू नव्हता. आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढलो. पण मोठ्या मालकांनी आम्हाला समजून घ्यायचं सोडून आमचा रागरागच केला. आणि म्हणून आम्ही तेव्हापासून ठरवलं आम्हाला हवं तसं आम्ही जगणार. आजवर आम्ही तसंच जगत आलोय. परिणामाची फिकीर केली नाही आणि इथून पुढं बी करणार नाही. जीवात जीव असे पातूर आम्ही आमची तत्व सोडणार नाही. मग काय बी होऊ दे. जा, जग जिंकून या. फॅक्टरीत जाऊन येतो. काय झालं? उशीर झाला तुम्हाला? सगळं ठीक आहे ना? व हा, मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहे ना? आम्हाला काय धाड भरली? हा, नाही, घरात जे काय चाललंय. अहो, एवढ्या तेवढ्यावरनं मी त्रास करून घेतला असता तर येवाना आम्हाला मधुमेह आणि काय ते हार्ट अटॅक असं काहीतरी झालं असतं आणि आम्ही येवाना ढगात गेलो असतो. उगाच काहीतरी बोलत जाऊ नका तुम्ही सकाळ सकाळ. अहो, कवा तरी जायचंच आहे की हो. ग बसा. ठीक ठीक आहे. कामाला जायचंय तुम्हाला, शांतवानी जावा. जा. येतो. या. आता भरारी घ्यावीच लागेल. आजपासून जाईन मी शाळेत. थांब. हे काय बाबा? सरस्वतीची कृपा सदैव तुझ्यावर राहू दे बाळा. थँक्यू. चारू जेव्हा या घरात आली होती तेव्हा आपल्यासोबत अन्नपूर्णा आणि सरस्वती देवी घेऊन आली होती. अन्नपूर्णेची कृपा या घरावर आजपर्यंत आहे. पण भुवनेश्वरीने सरस्वती देवीची कृपा राहू दिली नाही. देव्हाऱ्यातून तिने मूर्ती काढून टाकण्याआधी मी माझ्याकडे घेतली आणि इथे ठेवली होती. सुनबाई, या घरात शिक्षणाची परंपरा पुन्हा सुरू कर. हो बाबा. येते मी. अक्षरा, तू भुवनेश्वरीला हे परवानगी नाही मागणार त्यांची. फक्त इन्फॉर्म करणार आहे त्यांना. त्या काही माझ्या खऱ्या सासूबाई नाहीत ना. त्यांच्याबद्दल काही वाटावं असं नातं निर्माण केलंय त्यांनी. पण जे काही करशील ते सांभाळून कर. हो बाबा.
आता मी ताक सुद्धा फुंकून पिणार आहे. आणि अक्षरा, काही झालं तरी अधिपतीचं मन सांभाळ. हो बाबा. आणि अक्षरा मॅडम, बाबा तुमचा अभिमान आहे आम्हाला. थँक्यू. पण बाबा, आता घरात खूप काही घडण्याची शक्यता आहे. कारण आज पहिल्यांदाच इथल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मी पाऊल टाकणार आहे.